राजीनाम्याऐवजी कोकाटेंचं खातं बदलणार जाण्याची चर्चा आहे। यापुढे बोलताना वागताना काळजी घेईन असं स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिलंय। अजितदादांसमोर माणिकराव कोकाटेंनी हे स्पष्टीकरण दिलंय। माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळणार का की राजीनामा घेण्यात येईल तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रुपाली, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येईन। ही जी बैठक होतीये अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंमध्ये किती वेळापासून चर्चा सुरू आहे? माणिकराव कोकाटे जे आहे ते अजित पवारांच्या दालनामध्ये बरोबर 10:30 वाजता खरं तर हजर झाले आणि तेव्हापासून खरं तर ही चर्चा आणि ही बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अजित पवार यांच्या दालनातील एंटी चेंबरमध्ये खरं तर ही चर्चा सुरू आहे, ही बैठक सुरू आहे आणि आता आपण बघितलं तर 11:30 वाजलेले आहेत। जवळपास 1 तास झालेला आहे अजित पवार आणि कोकाटे यांच्यामधली ही चर्चा चालू आहे। या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचलेले आहेत। तुमच्या सततच्या वक्तव्यामुळे आपण पाहत आहोत की कुठेतरी सरकारची बदनामी होत आहे। तुम्ही बोलताना भान ठेवलं पाहिजे, माध्यमांसमोर जाताना वक्तव्य करताना आपण काय बोलत आहोत या संदर्भातलं भान असायला हवं। यापूर्वी सुद्धा आपल्याला अनेकदा खरं तर समज दिलेला आहे, इशारा दिलेला आहे, तरी सुद्धा वारंवार खरं आपण पाहत आहोत की या संदर्भातल्या चुका ज्या आहेत ते माणिकराव कोकाटे यांच्या समोर आलेल्या होत्या। त्याच्यामुळे आज कडक शब्दामध्ये अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचलेले आहेत। मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होतो की त्यांचा खाते बदल होतो या संदर्भातला जो अंतिम निर्णय आहे तो आता मुख्यमंत्री घेताना पाहायला मिळणार आहे। खरं तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आहे। या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते खरं तर आता अजित पवार यांच्या दालनामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आता प्री कॅबिनेटची बैठक जी आहे ती पक्षाची सुरू झालेली आहे। मात्र अजित पवार यांच्या समोर माणिकराव कोकाटे यांनी काही गोष्टी कबूल केलेल्या आहेत। यापुढे बोलताना भान ठेवणार आहे, तारतम्य बाळगणार आहे अशा पद्धतीने विधान त्यांनी केलेलं आहे। मात्र त्यांच्यावरती जी होणारी कारवाई आहे ती मात्र अजून टळलेली नाहीये। ती कारवाई सर्वपरी आपण बघतो की अजित पवार यांच्या हातामध्ये आहे। आता अजित पवार माणिकराव कोकाटे यांना खात्यापासून दूर करतात की त्यांच्या खात्यामध्ये बदल करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि याच्यावरती जे अंतिम शिक्कामोर्तब असणार आहे ते मुख्यमंत्री करतील आणि त्याच्यामुळे आणि त्यासोबत आपण बघितलं तर महायुतीमधले इतर जे सगळे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीची कारवाई होते का आणि ह्या संदर्भात आपण बघितलं तर याच्यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिलेला आहे किंवा जे इतर पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्यांना समज दिलेला आहे। मात्र मग माणिकराव कोकाटे यांच्याकडूनच राजीनाम्याची मागणी का केली जाते अशा पद्धतीची खरं तर एक जी चर्चा आहे ती खरं तर आतमध्ये सुरू आहे। त्याच्यामुळे आता राजीनाम्याच्या ऐवजी यांचं खातं बदल होईल का अशी दाट शक्यता आता वर्तवली जात आहे। रुपाली, जसं आपण सांगितलं गेल्या बऱ्याच वेळापासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यासोबत इतर काही मंत्री तिथे उपस्थित आहेत का किंवा इतर पक्षाचे नेते किंवा पदाधिकारी त्या दोघांसोबत आहेत का? नक्कीच अजित पवार यांच्या दालनामध्ये मागील तब्बल 1 तासापासून अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामधली ही चर्चा चालू आहे आणि आता खरं तर 12 वाजता कॅबिनेटची बैठक आहे आणि त्याच्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची प्री कॅबिनेट बैठक होत असते आणि याच बैठकीसाठी आदिती तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, नरहरी झिरवळ असतील किंवा दत्तात्रय भरणे असतील हे महत्त्वाचे जे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे ते या बैठकीसाठी म्हणून खरं तर या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि सध्या अजित पवारांच्या दालनामध्ये प्री कॅबिनेटची बैठक आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांची ती चालू आहे आणि याच प्री कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन त्यांना समज दिल्याचं कळतं आहे, त्यांचे कान टोचल्याचं कळतं आहे। मात्र या संदर्भातल्या कारवाईचे स्पष्ट जो काही निर्देश आहेत ते अद्याप आपल्यापर्यंत पोहोचले नाहीयेत। मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल की त्यांच्या खात्यामध्ये बदल केला जाईल या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री घेणार आहेत। नक्कीच रुपाली, आपण वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे माणिकराव कोकाटेंचं पुढे होणार काय हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल। राजीनामा होईल की खातं बदललं जाईल ते देखील स्पष्ट होईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।